कोपरगाव शहरात नरसिंह प्रतिष्ठान ट्रस्ट व परमवीर ग्रुप तर्फे खिचडीचे वाटप। महाराष्ट्र राज्यामध्ये आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी केली जात असते। आषाढी एकादशी महाराष्ट्रातील मोठा उत्सव आहे। कोपरगाव तालुक्यात आणि शहरात आषाढी एकादशी मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते। शहरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। तसेच शहरातील अनेक विद्यालयांमध्ये आदल्या दिवशी एकादशी साजरी करून आषाढी एकादशीच्या मिरवणुका सुद्धा काढल्या होत्या। आषाढी एकादशीच्या दिवशी परम नरसिंह प्रतिष्ठान ट्रस्ट व परमवीर ग्रुप यांच्या वतीने खिचडीचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमासाठी शहरातील विविध मान्यवर त्याचबरोबर आमदार आशुतोष काळे हे देखील उपस्थित होते। या प्रसंगी नरसिंह प्रतिष्ठान ट्रस्ट त्याचबरोबर परमवीर ग्रुपचे सर्व पदाधिकारी, सदस्य, मित्रमंडळ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आषाढी एकादशीच्या निमित्ताने समस्त वारकरी पूर्ण राज्यभरामधून आपल्या पांडुरंगाच्या चरणी त्या ठिकाणी दाखल झालेले। आज सकाळी जी काही शासकीय पूजा जे वारकरी दाम्पत्य असेल आणि मुख्यमंत्री महोदय त्यांच्या हस्ते त्या ठिकाणी पार पडलेली आहे। मी प्रार्थना करतो की यावर्षी चांगल्या पद्धतीचा पाऊस होईल, सर्व शेतकरी त्या ठिकाणी समाधानी होऊ देत, चांगल्या प्रकारची पिकं येऊ देत आणि एक चांगल्या प्रकारचं खरीप आणि पूर्ण वर्ष शेतकऱ्यांना जाऊ दे अशा पद्धतीची प्रार्थना करतो। सर्वांना आजच्या आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज आषाढी एकादशी निमित्त नरसिंह प्रतिष्ठान ट्रस्ट तसेच परमवीर ग्रुप या सर्व सभासदांच्या वतीने कोपरगाव शहरात आषाढी एकादशी निमित्त 111 किलो खिचडीच्या प्रसादाचं वाटप या ठिकाणी झालेलं आहे। या कार्यक्रमाचं आपण संपूर्ण गावात निमंत्रण दिलेले होते। त्या निमंत्रणाला मान देऊन कोपरगाव शहरातील राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील सर्वच लोकांनी यामध्ये सहभाग दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली। त्याबद्दल मी शहरातील सर्व नागरिकांचे आभार मानतो आणि आमचे मंडळाचे आधारस्तंभ स्वर्गीय श्री कांतीभाई कार यांच्या मार्गदर्शनाखाली याच पद्धतीने संघटना सामाजिक असो, धार्मिक असो, सांस्कृतिक असो या सर्व क्षेत्रात काम करत असते। याही पुढे संघटना कोपरगाव शहरातील जे काही सामाजिक प्रश्न असतील त्या प्रश्नामध्ये सहभाग घेऊन ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न निश्चितच करेल। 111 किलोची खिचडीचं वाटप हे सर्व वारकऱ्यांमध्ये कोपरगावच्या विठ्ठल रुक्मिणी भक्तांमध्ये या ठिकाणी आज वाटप झालेले आहे। हा अतिशय सुंदर उपक्रम आहे। या उपक्रमामध्ये आमचे मित्र धनुभाऊ आणि त्यांचे सर्व सहकारी हे कायम भाग घेत असतात। सामाजिक कार्यात या प्रदेशांचं खूप मोठं योगदान आहे। कोपरगावमधील अत्यंत हे जुनं संघटन आहे आणि आज एकादशीच्या निमित्ताने त्यांनी जी खिचडी वाटप केली त्या निमित्ताने मी त्यांना सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो।